अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। राज्याच्या अन्न व औषध प्रशासन FDA विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकीय कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न भेसळ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र कोपरगाव तालुक्यात अद्याप अशा प्रकारची ठोस कारवाई दिसून न आल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। तालुक्यातील अनेक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, रस्त्यावरील खाद्यगाड्या तसेच ज्यूस बार आणि बेकरी व्यावसायिकांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे। विशेषतः काही ठिकाणी ग्राहकांना पिण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत। तसेच रस्त्यावरील वडे, भजी विक्रेत्यांकडून वारंवार वापरले जाणारे तेल, चायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे हानिकारक घटक, चिकन पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा दर्जा, ज्यूस बारमध्ये कृत्रिम फ्लेवर किंवा इसेन्सचा वापर, तसेच मिसळ, मेंदूवडा, ऑमलेट, पावभाजी, पाणीपुरी यांसारख्या पदार्थांच्या स्वच्छतेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। याशिवाय आईस्क्रीम, बेकरी उत्पादने आणि मिठाई विक्री केंद्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता, साठवणूक पद्धती आणि कालबाह्य पदार्थांचा वापर होत नाही ना, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होते। विशेष तपासणी मोहीम राबवून खाद्यपदार्थांचे नमुने तपासावेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळण्याची हमी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। राज्यात कारवाईचा धडाका सुरू असताना कोपरगावात मात्र अपवाद का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून FDA विभागाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्याच्या अन्न व औषध प्रशासनपदी माननीय तुकाराम मुंढे साहेबांची नियुक्ती झाली तेव्हापासून महाराष्ट्राला म्हणजे राज्याच्या जनतेला कळालं का पनीर कसं राहतं, चीज काय राहतं, हे सगळीकडे कशाचं, कोणत्या याच्यात कोणतं भेसळ होती, सुट्टा तेलामध्ये काय काय भेसळ केलं जातं, दुधामध्ये काय भेसळ केलं जातं, लस्सीमध्ये काय भेसळ केलं जातं, आईस्क्रीममध्ये काय टाकलं जातं, हे पहिल्यांदाच राज्याच्या जनतेला कळालेलं आहे। तसं त्या धर्तीवर महाराष्ट्रात सगळ्या राज्यामध्ये सगळीकडे जागोजागी झाडीचं सत्र चालू आहे। तसंच आमचं मत आहे तर माझं गाव माझा अभिमानच्या वतीने आमचं माननीय तुकाराम मुंढे साहेबांना एक विनंती आहे का तसं त्यांनी थोडंसं लक्ष आमच्या कोपरगाव तालुक्यात बी लक्ष घालावं। म्हणजे हे जागोजागी जे छोटमोठे हॉटेल चालू आहे, मोठमोठे मॉल चालू आहे, हे चालू आहे, गोष्टी चालू आहे, मोठमोठ्या कंपन्या चालू आहे, याच्यात जो भेसळ चालू आहे हे कोपरगावच्या जनतेलासुद्धा म्हणजे याच्यातले भेसळचा पाना जर कमी केला, आज कुठल्या हॉटेलला गेला तर पिण्याचं पाणीसुद्धा म्हणजे तुम्ही परिस्थिती पहा, प्यायला पाणीचीसुद्धा हॉटेलवालेच देत नाही, म्हणजे डायरेक्ट बिस्लरीच घ्यावं लागते। त्या बिस्लरीचंसुद्धा मनमानी रेट आहे। कालच तुकाराम मुंढे साहेबांची आम्ही वाईट पाहिले का त्यांनी बिस्लरीची मोफत हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग काय काय हॉटेलमध्ये मोफत भेटतं हे पहिल्यांदा जनतेला कळालेलं आहे। त्यामुळं आमची इच्छा आहे, आमची मागणी आहे का तुकाराम मुंढे साहेबांनी कोपरगाव तालुक्यात बी थोडंसं लक्ष घालावं, म्हणजे जेणेकरून एक हे जो ढिसाळ कारभार चाललेला आहे किंवा काय जे चाललेलं आहे मनमानी काम चाललेलं आहे ते याला कुठंतरी चाप बसेल आणि चपराक बसेल। आज तुकाराम मुंढे साहेबांमुळं अजून आम्हाला कळालं की हे ज्या मोठमोठ्या कंपन्या आहे या म्हणजे लोकांच्या आरोग्याशी कशा खेळतात हे आज कळलेलं आहे। म्हणजे काय ते खाल्ल्यानंतर परत ते डॉक्टरचे कन्सल्टंट त्याचं फी म्हणजे दोघांची सांगल लागे बांधे आहे का काय, म्हणजे मेडिकलमध्ये गेल्यानंतर परत त्याचं प्रिस्क्रिप्शन। आज तो मुंढे साहेबांचा आम्हाला एक तो आनंदास्पद म्हणजे कौतुकास्पद निर्णय वाटला का ते जे हॉस्पिटल जे मनमानी काम करत होते का त्याच आमच्या तिथूनच मेडिकल घेतलं पाहिजे। म्हणजे जे 100% जे टॅक्स काय लावत होते, काय बिलं लावित होते, जो माणूस राहतो तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो भावनेच्या भरात राहतो, तो किती बिल होतं, काय बिल होतं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। पण हे मेडिकलवाले यांचं त्याच्यात ते भरलं जातं। त्यांनी ते कुठंतरी त्याला आळा घातला आणि त्यांनी तिथं बोर्ड लावायला लावलेले, हॉटेलवाल्यांना बोर्ड लावायला लावलेले आणि ते एक म्हणजे त्यांनी प्रत्येक म्हणजे कर्मचाऱ्याचं पण आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे हॉटेलमध्ये कुक आहे त्यांनासुद्धा भिंतीच्या याच्यामध्ये त्यांनी काम करण्यास सांगितलं। जे भट्टीवर काम करतात तिथं एक्झॉस्ट लावायला लावला, हॉटेलमध्ये पेस्ट कंट्रोल करायला लावलेलं आहे। हे जे उपक्रम चालू आहे याचं आम्ही
तुकाराम मुंडे साहेबांचं अभिनंदन करतो आणि कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात मुंडे साहेबांनी लक्ष घालावं ही विनंती करतो आणि हे जे नागरिकांचं जे आरोग्याचा खेळ चाललेला आहे हा कुठंतरी थांबवावा ही विनंती.